हुशार बेडूक आणि चतुर मित्र. एका हिरव्यागार जंगलात एक फॉक्स, कोल्हा, कोंबडी, माकड, मांजर आणि बेडूक राहत होते. सर्वजण रोज सकाळी नदीकाठी भेटायचे आणि एकत्र खेळायचे. एक दिवस कोल्हा म्हणाला, चला आपण सगळे मिळून काहीतरी मजेशीर करूया. माकड उड्या मारत म्हणाल, हो ना, पण काय? कोंबडी म्हणाली, आपण पिकनिक करूया. जंगलाच्या काठी खूप गोड फळं आहेत. सर्वजण खुश झाले. माकड झाडावर चढून केळी आणत होतं. हे घे बेडूक, उडी मार आणि पकड. बेडूक उडी मारून केळी पकडतो आणि हसतो. मांजर पाण्याकडे बघत म्हणाली, अरे रे, माझा चेहरा पाण्यात दिसतोय. अजून एक मांजर इथे आहे का? सगळे मित्र मोठ्याने हसले. तेवढ्यात पाण्यात एक साप आला. सर्वजण घाबरले, पण हुशार बेडूक म्हणाला, सगळे झाडावर चढा, मी सापाला फसवतो. तो उडी मारून सापासमोर मोठ्या आवाजात टर टर करत राहिला. साप त्याच्याकडे वळला आणि बाकी सगळे सुरक्षित झाले. शिकवण? माकड म्हणाल, अरे बेडूक, तू तर खूप हुशार आहेस. कोल्हा म्हणाला, हो, मित्रांनी एकत्र राहिलं तर संकट काहीच नाही.